मस्त करतोस रे. काय आहे? डोळ्यातनं पाणी ते कांदा चिरला. अरे कांदा कापताना डोळ्यात पाणी येतच रे. चल हा कांदा घेतो मी. हा घ्या घ्या. पटपट काप. हे पाणी हे ना असं डोक्यावर ठेवा. काय करताय? अरे मग पाणी नाही येत. काही काही काय? घे बघ. पटपट लक्ष्मण. आशू, अरे बाळा एवढी एवढी कणिक पुरणार आहे का? नाही पुरणार, नाही मग आणखीन घे लवकर घे मळायला. चल, तू काय खात बसलास? तू काय करतोय? म्हणजे खाऊन बघतोय चांगलं आहे की नाही. अरे कांदे काप, लवकर लवकर कर रे. येतील आता सगळ्याजणी. काय यार तुम्हाला खरं ना कधी कधी मला अशी चालेल खाऊन काप आता. ए चंदन, काय करतोस रे बाळा? कोथिंबीर कापतोय. बरोबर, पण कशाने कापतोस? कात्रीने रस्तात रे काप. मला मस्करी नको आहे ना. मी खरंच मला टेन्शन यायला लागलं रे. तुम्ही चला पटपट करा. अरे हे घे ना यार. यानी का यानी कापतात ते चटचट होईल. हो हो. देवा, कसं होणार हे सगळं? आता घरी मजा येणार आहे. मजा येईल. आजी रेडी आहात ना? इथे जायचंय आपल्याला. काय इथे हे आता वेव्स येणार. त्या वेव्स मध्ये जायचं आणि ते वेव्स आपल्या पुढे आणतात मस्तपैकी. काय येणार? वेव्स आजी म्हणजे लाटा, पाण्याच्या लाटा समुद्रात असतात. हा त्याच्यामध्ये आपण बसलो ना की ते डायरेक्ट आपल्याला पुढे आणतात. एकदम भारी. तुम्ही समजी जण माझ्या जीवावर काय उठलाय? अगं कुठे असं काय? अरे तिकडं मजा होती ते बरं होतं. हे नाही बाबा, हे लई डेंजर दिसतंय मला. आजी ऐक, समुद्रासारख्या लाटा नसणार आहे. छोटे छोटे असणार. हळूहळू तुला कळेल पुढे गेला. चल ना नाही माझ्या. नाही 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 ग बाबा, ते बरं आहे. ते तुम्हाला समजायच नाही. बरं आहे ते. अगं आजी, तू माझा हात पकडावं तर पण चल माझ्या. हा. मजा येईल तुला. खूप मजा येईल आजी. आजी तिकडे होते ना, त्याच्यापेक्षा जास्त मजा इकडे येणार आहे. चला. तू नाही यायचंय. तू आजी चल. हात सोडायचा नाही. नाही सोडणार. हात सोडलास तर कुठं तरी वाद जाईन पाण्यात न म्या. अगं नाही का. चला 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 निघा. कॅप घालून घ्या ना लवकर. चला आजी जाऊयात. काय अजिबात हे करू नको. बस इथं बसायचं गपचूप. लहान आहेस, बस इथं. आता आई होणार आहेस, बस. दिव्या बस गपचूप. आजी चल आजी चल. आपण नेक्स्ट टाइम जाऊ.
शो अरे वा ठीक आहे. क्या बात आहे भाऊ. हा मला काय वाटतं अजून लोकांना बोलवायला होतं का मदतीला? का रे? नाही मदत झाली असती ना, पटकन झालं असतं. अरे नाही रे अशू, आता सगळं झालंय आपलं तसं. हे बघ, मी वरण भात केलाय, लक्ष्मणनी आमटी केली आहे, चंदननी ते पालक पनीर केलंय. आणि मी दही पण घेऊन आलोय कोशिंबिरीसाठी. घे. वा चला. दही आणलं आहे. अरे हे काय? अरे कधीपासून हे एवढंच कापलंयस? अहो नाही होत, झालंच ऑलमोस्ट. आता काय राहिलं बाकी? अर्ध खाल्लं असशील. अजिबात अरे नाही. काय अजिबात नाही. हे बघ, ते मी बाजूला ठेव. ठेव बाजूला. हो हो. भाऊ बघा पुरी कशी टम्म फुगली आहे मस्त. हो रे अशू, हा? खरंच. मी ना सगळ्यांना इम्प्रेस करणार आहे आता. आशू हा शिवाला नक्की आवडेल बर का. अरे काय यार, शिवाल नाही सगळ्यांनाच. अरे हो आशू, सगळ्यांना आवडतील, हा. पण सगळ्यात जास्त शिवाला आवडेल. हो. भाऊ हा पूर्वी पण आपण स्वयंपाक करायचो, हो पण काय कामावरून आलेलो असल्यामुळे ना आपली दमछाक झालेली असायची. खरंय. पण आज बघ ना, आपण सगळे किती फ्रेश आहोत. हो. हा? भाऊ कोथिंबीर चिरून झाली. झाली का? येस. अरे वा. आज मी सगळ्यांसाठी अननसाचा शिरा करणार आहे. हा पण लक्ष्मण काका, तुम्ही तर मला पायनॅपल आणायला सांगितलं होतं. आता कौतुक केलं ना भाऊ याचं. अरे त्यालाच म्हणतात जा घेऊन ये. ओके ओके. पण ना मस्त. बरं भाऊ, माझी कोशिंबीर आता व्हायला झाली आहे. म्हणजे हा. आज अशी कोशिंबीर करतोय ना मी की सगळेजण नुसती कोशिंबीरच खातील. आणि आम्ही काय हे बनवलंय ते? नाही म्हणजे सगळेजण थोडी थोडी कोशिंबीर खातील. काय अशू, मजा येते की नाही? अहो मजा तर येते बाबा. है ना? अशी काय असतं ना, एखादी गोष्ट आपण केलेली नसली त्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो. येतो. पण एकदा ते काम आपण शिकलो की मग आपण त्याच्यात रमतो. खरंय. ए काय नाही काय नाही. काय झालंय? काय झालं? काय नाही. ते बघ काय नाही. चला रे, पटापट हात हलवा. चला, येतील आता कधी. आजी मजा आली ना. आयुष्यातली संधी मजा आजच अनुभवली बघा मी. तुम्ही समजी जर मागे लागला नसता ना, तर ती पाण्यात घसरगुंडी त्याच्यावर मी खेळत नसते. मी म्हणाले होते ना मजा येणार, आली की नाही मजा? उगाच घाबरत होतीस. मग आई, तुला कसं वाटतंय? ताई, पण मला ना खूप मजा आली. म्हणजे मला इतकं मोकळं वाटतंय ना आता. सगळ्या पूर्ण वर्षाचा स्ट्रेस निघून गेला. आता मी एकदम फ्रेश. हो ऍक्च्युली मी पाहिलं की तुम्ही सगळे एवढे हॅपी होतात ना, नाही तर घरी नुसतं ते कामांमध्ये एकदम सॅड असतात. आई, काय झालं तुला? काय बोलावं तेच कळत नाही. हवे असं घराबाहेर पडू ना, असं काहीतरी करू असं कधीच वाटलं नव्हतं. सीताई, तुमचे ना मानावे तितके आभार कमी आहेत. खरं तर आज हे तुमच्यामुळे शक्य झालंय आणि तुमच्या कुटुंबामुळे शक्य झालं आणि माझ्या शिवाने म्हणतो. तिच्यामुळे तुमच्यासारखी देव माणसं आमच्या आयुष्यात आली. असं नाही बोलायचं, हा तुमचा मोठेपण आहे. सीताई, मी खरं बोलते. अहो हे माहिती बी नव्हतं की असली काहीतरी मजा असते. हे समज असतंय. त्यांचं वय बी नव्हतं. त्यांचा बाबा गेला ते कळायचं. घरच्या समत्या जबाबदाऱ्या पडल्या. त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली ना कळलंच नाही की अशी काहीतरी मजा असते, पोरासनी मजा द्यायची असते. पण आज तुमच्यामुळे ही मजा आम्हाला भोगायला मिळाली, म्हणजे अनुभवायला मिळाली. हो ही मजा समधी. आणि तुम्ही बी म्हणजे असं आमासनी. आजी एकदम बस, असा विचार सुद्धा करायचा नाही. आजी तुम्हाला सांगू का, प्रत्येकाचं ना काहीतरी पुण्य असतं आणि त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला सुख येतच.
आणि तुम्ही खूप पुण्य केलं असं मला वाटतंय. ती पुण्याई आमची शिवामुळे आहे. काय ग बाई आजी, तुमच्या पुण्यात माझं काहीच नाहीये का? अगं असं काही नाहीये ग. आहे. आमचं आता जे काही आहे ना ते तुमच्या दोघींचंच आहे. अरे सगळं आलंय ना. अरे ये आल्या आल्या ये हळू सॉरी सुहास एवढं बनवलं असं काय? आल्या आल्या या 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 वेलकम वेलकम. काय सगळं? हे आहे शेफ स्पेशल. येस आणि आम्ही आहोत आजचे स्पेशल शेफ. चला 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 बसून घ्या बसून घ्या. हा हा बस 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 या, 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 बस, बसा बस, बसा बस. बसा सांभाळून बसा. थोडा आमचा पदार्थांचा क्रम चुकला तर सांभाळून घेऊ. हरकत नाही. सुहास आमरस खाताना काय झालं होतं? पोट दुखत होतं ना? का हे एकावर एक खातोय? सगळ्यांसमोर बरं, हा सगळा बेत साहेबांनी केलाय का? नाही, एकट्या साहेबांनी नाही, आम्ही सगळ्या साहेबांनी मिळून केलाय. सुगंध तर खूप छान येतो. अरे तुम्ही खाऊन तर बघा, बोट चाटत राहाल. काय म्हणतो एवढा कॉन्फिडन्स? अरे आम्ही पुरुष काय कमी नाहीये. बाप रे बाप. ए मग काकू उद्यापासून यांना सगळं करू दे. मला चालेल. असं करशील ना? ए, नको 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 बाबा, आजच्या एका दिवसात करून आमचं कंबरड मोडलंय. बिचारे झाले बघा चेहरे सगळ्यांचे. जमलात ना? हो बरं बरं, आता आमचं कौतुक पुरे झालं. तुम्ही आता जेवायला सुरुवात करा. हो नाहीतर पोटातले कावळे आता बाहेर येतील. कीर्ती, ही कोशिंबीर तू खाऊन बघा. अगं, कोणी केली आहे? कीर्ती खाऊन बघ ना, मी खास तुझ्यासाठी केली. आंबट केली खूप. अरे यार, मी एवढी प्रेमाने तुझ्यासाठी केली, कधीतरी कौतुक कर ना. सीताई बघ भाऊंचं कसं कौतुक करतात. मी कीर्ती ती आई आहे. ए, थांबा थांबा तुम्ही. तुम्ही काळजी करू नका. मी नीट करून आणते. थांबा. आलेच. काय आजी, मग तिकडे मजा आली की नाही तुम्हाला? अहो भाऊ, आजचा दिवस तर मी अजिबातच विसरणार नाही. अहो तुम्ही आम्हा समद्यासनी इथं घेऊन आलात आणि इतकं मस्त मज्जा मज्जा केली. समधी छान खेळली, मज्जा आली. म्हणजे आम्ही परके आहोत असं कुठं जाणू बी दिलं नाही तुम्ही आम्हासनी. त्याच्यामुळं आजचा दिवस अजिबात विसरणार नाही. खरंच? अरे आम्हाला तर तुम्ही सोबत आहात म्हणून जास्त मजा आली. आजी, वंदनाताई, तुम्ही आहात ना म्हणून आम्हाला जास्त मजा येते. आम्ही परत कुठे गेलो ना की तुम्ही दोघींनी नक्की यायचा. करेक्ट. ठीक आहे आजी, पोट भर जेवा. हा सगळा बेत आपल्या पुरुष मंडळींनी केलाय. हा हे तर आता पुरुष मंडळीने केले म्हणजे पोटभर जेवायलाच पाहिजे. शिवा, अशू उगाच काहीतरी बोलत राहू नकस बरं का. लय भारी केलं असणार त्यानं समज. आजी एकदम करेक्ट, बरोबर आहे. अरे असं काय बोलतोय? माझ्यावर का आण घेते आजी तू? मी तुझी नात आहे ना, मग माझी बाजू घेतली पाहिजे तू. बर बर. दिव्या, जास्त पाण्यात उड्या बिड्या नाही मारल्या ना तू? ओकेस ना? हो ना बाबा, नको तिथे सतत काळजी. दिव्या, अगं त्यो अननसाचा शिरा आहे, खाऊ नकस. हं का? अगं थोडाच आहे ना, खाऊ दे ना. दिव्या ऐक की ग जरा, नग खाऊस. आजी काही होत नाहीये. पण थोडी म्हणतायत ते दिव्या, काळजी म्हणून म्हणतात. हं? नकोय मग मला, मी जेवत अगं बाकी एवढं सगळं चांगलं केलं ते खा ना. चला 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 सुरुवात करा. सुरू करा, हा. चला सुरू करा.
खरंच सगळं खूप छान झालंय म्हणजे मला वाटलं होतं ना त्यापेक्षाही छान झालं. पुऱ्या तर मला एवढ्या आवडल्यात म्हणजे एकदम असे खुशखुशीत झाल्यात आणि मला आवडतात तशा झाल्यात खरंच. थँक्यू. मी केलंय. ऐक ना, यापुढे ना पुऱ्या नेहमी तूच करत जा. मला करून दे, मला खूप आवडेल. बनवतो ना. ए डंबो, माझ्यासाठी पण बनवायच्या नाही तो फक्त वहिनीसाठी बनवशील बघ, आधीच सांगते. विचार करण्यात येईल. अरे कुचकाचे हजार नको बनवू माझ्यासाठी. हे आमटी कशी झालीये? कुणाला विचारतोयस तू? उर्मिला, आमटी कशी झालीये? मला वाटलंच होतं की आमटी तुम्हीच केलीये म्हणून. इतकं सगळं छान झालंय ना आमटीमध्ये म्हणजे तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे. मस्त झालं. या बात आहे, लक्ष्मण. पैकीच्या पैकी. एकदम. सीता उर्मिलाने आता काहीतरी सांगितलं बघ, तसं तूही सांग. तुम्ही काय केलंय ह्यातलं? असं नाही असं काय. असं काय करते? भात आणि वरण मीच तर केलंय. हो. छान झालं. अरे हो अगं दिव्या, नुकत्याच होऊ घातलेल्या एका पालकानं पालक पनीर केलं. छान छान उत्तम. समद्या पुरुषांनी जो काही स्वयंपाक केलाय का नाही आज तो एकदम मस्त केलाय. म्हणजे आम्हा बायकांना बी इतकं झकास करायला जमणार नाही एवढा उत्तम केलाय बघा समद्याने स्वयंपाक. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे आज सगळा असा बेत करण्याचं कारण असं होतं की आम्हाला एकदा किचन मध्ये काम करून बघायचं होतं. सो आम्ही ते केलं. नाही म्हणजे मी असं कधीतरी नूडल्स वगैरे करतो पण त्या 2 मिनिटात होतात ना. असा साखर संगीत स्वयंपाक पहिल्यांदाच केलाय. आणि हा स्वयंपाक करून आम्हाला लक्षात आलं की दिवसभरात आमचं कंबरड मोडलंय जाम. त्यामुळे काय तुम्ही बायका आहात ना, तुम्ही खूप महान आहात, तुम्ही खूप कष्ट करता. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आशू, आम्हा बायकांना ना या मेहनतीचं कधी काहीच वाटत नाही. तुम्ही जेवलात त्याचं कौतुक केलं की मेहनत फळालाय. आज तुमची मेहनत फळाला आली बरं का. वा वा वा, थँक्यू. खरंच आमची मेहनत फळाला आली. पण तुम्ही आता छान जेवून घ्या आणि मग तुम्ही सगळ्याजणी आराम करा. आणि काय तुम्ही जेवल्यावर आम्ही जेवणार आहोत. त्यामुळे पटकन जेवा. किट्टू डार्लिंग, ऐक ना, एवढे प्रेमाने बोलवत आहेत ना आईस्क्रीम खायला, जाऊया ना. आईस्क्रीम खाऊन पार्टी करायची? हे सगळं घडतंय त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा तुला? एकतर ना हे फालतू गेम्स खेळून त्यांची मनं जुळतील हे मला वाटलं पण नव्हतं. एक्सक्यूज मी, मी आधीच सांगितलेलं होतं. सांगून विसरला स्वतःच. रमलास त्यांच्यात. गेम काय खेळतोयस, नाचून दाखवतोयस, त्यांच्यासोबत काय रमतोयस. हे बघ, खेळून खेळून ना आयुष्याचा खेळ खंडोबा होईल तुझ्या, तुला कळणार पण नाही. तर सगळे एवढे एन्जॉय करत होते म्हणलं आपण पण मजा मारूया थोडीशी. बास झाली सुहास मज्जा. हे लोक जे एकत्र आलेत ना ते मला बघवतच नाही. इकडे ऐक ना, आपल्याकडे एक संधी आहे. काय? आपण उद्या सगळेजण जाणार आहोत ना बाहेर फिरायला, तेव्हा करू काहीतरी. करू काहीतरी? हा. आणि असं काहीतरी करू ना हे लोक कायमचे वेगळे झाले पाहिजे.